नमस्कार. महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत दक्षता मासिक अंक जानेवारी 2026 मधील तपास कथा नकार. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव मार्चमध्ये सुरुवातीलाच उन्हाळा जाणवू लागला होता. 25चा संकेत गुरांची देखभाल करायला म्हणून गोठ्याकडे निघाला. त्यावेळी त्याची आई समिंद्री हिने त्याला अडवले आणि वडिलांना बरोबर घेऊन जाण्यास सुचवले. मात्र संकेत तिचे न ऐकता गावात दूध द्यायला, गुरांना वैरण टाकायला, पाणी पाजायला म्हणून घराच्या बाहेर पडला आणि झपझप पावले उचलत गोठ्याच्या दिशेने निघाला. गोठ्यात तो त्याच्या लाडक्या ढवळीपाशी गेला. संकेतले तिला स्वच्छ केले. तो कामे आवरल्याच्या मागे लागला. आपल्या आजूबाजूला कोणी आहे की नाही याकडेही त्याचे लक्ष नव्हते. त्यावेळी त्याच्या बरोबर पाठीमागे पिशीच्या दरम्यान असलेला विशाल अचानक उभा ठाकला. त्याच्या हातात एक काठी होती. अचानक त्याने आकाशावर काठीने प्रहार केला आणि एक किंकाळी आसमंत भेदून गेली. इकडे घरी संकेत न आल्याने साठीच्या दरम्यानचे त्याचे वडील बजरंग आणि समिंद्री अस्वस्थ झाले. शेवटी बजरंग बाहेर पडला. त्याला वारंवार 2-3 दिवसापूर्वी घडलेली गोष्ट आठवत होती. त्याने त्याच्या मनातली काळजी वाढत होती. संकेत ठीक असेल या विचारात घाईघाईने बजरंग गोठ्याच्या दिशेने चालला होता. तो जात असताना त्याच्या समोर विशाल आला. त्याला बघताच बजरंगचे पाय जागीच थबकले. दोघांच्याही डोळ्यांमध्ये एकमेकांबद्दलचा राग ओतप्रोत भरलेला दिसत होता. विशालने आपल्या बरोबर आणलेल्या काठीने बजरंगवर हल्ला चढविला आणि तेथून पोबारा केला. त्यावेळी तिथे हजर असलेल्या लोकांनी हा सगळा प्रकार बघितला. ही गोष्ट तिथल्या एका पत्रकाराला समजताच त्याने पुलगाव पोलीस ठाण्यात फोन करून कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार विनायक बनसोड यांना घटनेबद्दल सांगितले. बनसोड यांनी तातडीने पुलगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर बुराडे यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. साहेब स्वतः पोलीस पथक घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले. पोलिसांनी समिंद्रीलाही याविषयी कळवले. घडलेला प्रकार समजताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिने सांगितले की 2-3 दिवसापूर्वी संकेतचा मित्र विशाल आला होता संकेतकडे. तेव्हा दोघांमध्ये जोराचं भांडण झालं. त्याला गरज होती म्हणून उसने मागायला आला होता. भांडून धमकी देऊन गेला. तेव्हापासून आम्ही सगळे चिंतेत होतो. पोलिसांनी विशालची शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान साहेबांना फोन आला. विशाल पळण्याच्या बेतात असून त्याला लोकांनी घेरले असल्याची माहिती बुराडे साहेबांना समजली. पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. पळणारी व्यक्ती विशाल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशालला लोकांनी घेराव घातल्याचेही त्यांच्या लक्षात आले. साहेब, याला आमच्या हवाली करा. लोकांच्या जमावातून एकच सूर उमटला. सोडा त्याला, कायद्याला त्याचं काम करू द्या. साहेब समोरच्या समूहाला शांत करत म्हणाले. साहेबांच्या सूचनेचा आदर करत जमावाने विशालला पोलिसांच्या हवाली केले. त्याला घेऊन पोलिसांचा ताफा पुलगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आला. साहेबांनी स्टेशन डायरीत गुन्ह्याबाबत आवश्यक त्या नोंदी केल्या व गुन्हा दाखल केला. विशालकडे असलेली काठी पंचनाम्याद्वारे जप्त केली. ठाण्यात गुन्हा नोंदणी केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच संकेत आणि बजरंग या मैतांचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला. त्यावेळी त्याच्या शरीरावर काठीने मारल्याच्या खुणा होत्या. तिथे बाजूला रक्त पडलेले दिसत होते. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळावरून आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी पोलिसांनी संपादित केल्या. गुन्ह्यात वापरलेली ती काठी तसेच अन्य महत्त्वाच्या गोष्टी पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी व अहवालासाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवून दिल्या. पोलिसांनी आता आपले लक्ष एवढा वेळ खाली मान घालून बसलेल्या विशालकडे वळवले. विशाल, बोल, का मारलं तू त्या दोघांना? काय साहेब, तुम्ही तर चेष्टा करून राहिले ना बाप्पा. मारलं नाहीस तर मग काठी घेऊन काय मासे पकडायला जात होतास? थापा नाही मारायच्या आमच्या समोर. 2 मिनिटं पुरेशी आहेत आम्हाला तुला गुन्हा कबूल करायला लावण्यासाठी. तुझ्या विरोधात साक्ष देतील असे अनेक साक्षीदार आहेत आमच्याकडे. बऱ्या बोलाने सांगून टाक, का मारलं ते? साहेबांचा आवाज चढला. शेवटी आपले खोटे आता जास्त काळ चालणार नाही हे लक्षात आल्यावर विशालने गुन्हा कबूल केला. आपल्याला 5,000 रुपये उसने देण्याचे नाकारल्याने संकेतचा राग येऊन हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. दरम्यान पोलिसांनी सर्व महत्त्वाच्या तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. शवविच्छेदन तसेच अन्य महत्त्वाचे अहवाल प्राप्त करून माननीय न्यायालयात आरोपी विशाल विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. समोर आलेले सर्व साक्षी पुरावे आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर माननीय न्यायालयाने विशाल विरोधात भारतीय दंडविधान कलम 302 अन्वये दोषी ठरवत आजन्म सश्रम कारावास आणि 30,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणाचा तपास वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे, पोलीस उपनिरीक्षक धीरज राजूरकर, पोलीस अंमलदार पवन निलेकर, विवेक बनसोड,
निकेश गुजर यांनी अत्यंत तत्परतेने व कौशल्याने पूर्ण केला आहे. अशाच उत्कृष्ट तपासकथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.